ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया ही सगळ्यांच्या समोर हसत असते आणि म्हणते की हो, या घरामध्ये इतकी बुद्धिमान माणसं आहेत, तरी सुद्धा या सगळ्या बुद्धिमान माणसांना मूर्ख कोणी बनवलं? तर मी बनवलं म्हणून ती खूपच हसत असते. तिला खूप आनंद होतो. तिला असं वाटतं की इतकी म्हणजे बुद्धिवंत माणसं आहेत, तरी सुद्धा आपण त्यांना मूर्ख बनवलं म्हणून तिला खूपच हसायला येत असतं. सगळेजण रागाने आता प्रियाकडे पाहत असतात आणि प्रिया खूप जोरजोराने हसते आणि म्हणते की प्रियाने सगळ्यांना मूर्ख बनवलं आणि तुम्हाला मूर्ख बनवताने मात्र मला अजिबात कठीण गेलं नाही, कारण तुम्ही सगळेजण आतुरतेने तन्वीसाठी वाट बघत होतात. पाण्यातून एखादा मासा बाहेर काढल्यानंतर तो जसा तडफडतो अगदी तसे तडफडत होते, कारण कसं आहे की खूप काळ उपाशी राहिले तर हा मेंदू आहे, तर मेंदू मात्र गाढ झोपतो आणि त्याच तुमच्या झोपेचा मी फायदा घेतला आणि त्यानंतर मात्र मी तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये शिरले. अर्जुनला इतका राग येतो. अर्जुन रागाकडे बघत असतो, कारण त्याने डोळे इतके मोठे केलेले आहे. आणि अश्विन, आशिष सुद्धा तीच अवस्था असते. सगळेजण प्रियाकडे त्याच पद्धतीत बघत आहे, परंतु प्रिया तर स्वतःचा टीटूड मात्र खूपच छान दाखवत असते. इतकं सगळं काही होऊन सगळ्यांच्या समोर इतकं तिच्या पापात सत्य येऊन सुद्धा प्रिया मात्र थोडीशी डगमगली असते. ती सगळ्यांना आपला टीट्यूड दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर ती अश्विनच्या समोर येते. अश्विन तिच्याकडे रागाने बघतोय आणि अश्विनला म्हणते की हो खेळले मी तुमच्या भावनांशी आणि उडवला मी तुमचा पैसा आणि कोण कुठली. इतक्या वर्षापासून तुमची ती हरवलेली फालतू मुलगी तन्वी, तिच्या नावावर 2 घरं मी वेठीला धरली. शेवटी आणि त्या तन्वीच्या मायेशी मला काही लेनदेन नव्हतं, मला काही घेणंच नव्हतं आणि चुटक्या वाजवत म्हणते की 3 वर्ष मी तुम्हाला असे तालावर नाचवत राहिले आणि तुम्ही तर माझ्या तालावर नाचतच राहिलात. घरातील सगळ्यांना या प्रियाचा इतका राग येत असतो, इतका राग येतो की असं वाटतं हिला हाताला धरावं आणि घराच्या बाहेर फेकून द्यावं, तरी सुद्धा प्रिया आता न डगमगता सगळ्यांच्या समोर सगळ्यांची उडवण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यांना मी कसं फसवलं अगदी मजेशीर मात्र ती हे सर्व सांगत आहे. कारण मी प्रिया आहे आणि प्रिया शतकातून मात्र एकदाच जन्माला येते, म्हणून प्रिया आता हसत असते. सायलीला इतका राग येतो. सायली आता अगदी रणरागिणी बनून तिच्या समोर येते, आपल्या बांगड्या मागे सावरते आणि पदर मात्र कमरेला खोचते आणि काय म्हणालीस प्रिया, फक्त एकदा शतकातून जन्माला येतेस का असं म्हणालीस का तू? आणि सनकनी ती मात्र आता ह्या प्रियाच्या कानामागे मारते आणि सायली आता इतकी पेटून उठली असते, डोळे मोठे करून ती प्रियावर धावून जाते आणि म्हणते की प्रिया, अगं जेव्हा तू जन्माला आली त्यावेळेस निसर्ग सुद्धा रडला असेल, कुठेतरी भूकंप झाला असेल आणि कुठेतरी सुनामी आली असेल, नाहीतर ज्वालामुखी फुटला असेल आणि हे सगळे संकेत आहे. तर ते ओरडू मात्र एकच हे सांगत असतील, कारण ही जिथे जाईल आणि तिथे सर्वनाश करेल अशा मुलीचा जन्म झालेला आहे. तर सगळे ओरडू हे सांगत असतील, अग प्रिया, तू खूप क्रूर, ताशान, अगदी नालायक प्रवृत्तीची आणि खरंच अगदी इतक्या सगळे काही शब्द आहे, ते सुद्धा अगदी सगळ्या शब्दांना तू अगदी म्हणण्यासाठी लाजावलेला आहे. काय करावं? तुझ्या ह्या वागण्याला कोणतेही शब्द तुझ्यापुढे कमीच पडतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे सुभेदारांचं घर आहे आणि इथे मात्र तेच न्यायाधीश आहे आणि त्या न्यायालयाचे मी न्यायाधीश आहे. तिथे मात्र मी तुला काहीही चालून देणार नाही. तेव्हा आता प्रिया सायलीवर धावून जाते, तिला बाजूला लोटते, परंतु सायली काही आता तिला भारी पडते. सायली आता गचकनी आता तिचे हात धरते आणि जोरात हात फिरवते आणि जोरात तिला ढकलून देते. ते पण टेबलवर जाऊन ती पडते आणि तिचे केस धरून ओढते, केस धरून ओढून म्हणते की काय म्हणाली होतीस, म्हणजे तू असं तालावर आम्हाला नाचवतेस हेच म्हणाली होती ना? आणि हे बघ प्रिया, अगं तू जर
ह्या सगळ्यांची मनापासून एकदा माफी मागितली असती तर सगळ्यांनी तुला माफ केलं असतं. त्यासाठी मन हे साफ असावं लागतं आणि मोठं असावं लागतं. आणि काय ग प्रिया, तुला पैसा हवा होता आणि काय किती पैसा तुला हवा होता, फक्त एकदा तू मागून बघायचं होता. असा पैसा तुमच्यावर उधळला असता, असा इतके मोठ्या मनाची लोक होती. तू त्यांच्या भावनांशी खेळायला नको होतं. त्यासाठी मात्र मन हे स्वच्छ असावं लागतं. आणि खरंच किती अगदी नालायक वृत्तीची मुलगी आहे तू. आयुष्यामध्ये वरण भात खाण्यापेक्षा फक्त तू शेण जास्त खाल्लेला आहे, शेण. आणि जोरात सायली आता प्रियाला ढकलून देते. सायलीला खूपच राग आलेला असतो. सायली आता ह्या प्रियाला एकही चान्स द्यायला तयार नसते. ती मात्र आता मारत सुद्धा असते आणि जोरजोराने ढकलून नेते. प्रिया आता खूप चवताळली आहे. त्यापेक्षाहून आता सायली तर जास्त. आणि सायली लगेच तिच्या हाताला धरते आणि जोरात तिला हिसकावत उठ असे म्हणून जोरात तिला उठवते आणि परत परत सनकनी एक कानामागे ठेवून देते आणि अश्विनच्या जवळ जाऊन ती पडते. अश्विन सुद्धा रागाने तिला ढकलून देतो. सायली मात्र जोरजोराने तिच्या कानामागे देते आणि म्हणते की लोखंड्यांच्या घरामध्ये जन्माला आलीस, त्यांना सुद्धा तू छळलंस, त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांना त्रास देऊन राहिलीस. त्यानंतर आश्रमामध्ये मधुमूनच्या आश्रयास आली. प्रिया, तू तेथे सुद्धा सुधारली नाहीस. अग मधून तर एका मुलीसारखी मनापासून तुझ्यावर माया केली होती, पण तरीसुद्धा तुला त्यांच्याबद्दल काहीच वाटलं नाही. मधू हे कोमात गेले होते, पण तरीसुद्धा तुला त्यांच्याबद्दल काहीच वाटलं नाही. एक दिवस तरी तू त्यांना भेटायला गेली होती का? ठीक आहे, तू त्यांना भेटायला नाही गेली, पण मी त्यांना भेटायला जात होते. पण तरीसुद्धा तू एकदा स्वतःच्या मनाने सुद्धा म्हणली नाहीस की मी तुझ्याबरोबर त्यांना भेटायला येते म्हणून. नाही, तुला त्यांना भेटायला यायचं नव्हतं, परंतु त्यांच्याबद्दल अगदी खोटं नाटक तू सगळ्यांना सांगत राहिली, त्यांच्याबद्दल वाईट बोलत राहिली. तू तर पैसे चोराईत पटाईत होतीच, पण देवासमोरचे सुद्धा पैसे चोरण्यासाठी तू काही केलं नाही. आणि आज मात्र या सगळ्याची शिक्षा मी तुला देणार आहे. म्हणून सायली एक सनकणी पुन्हा तिच्या कानामागे ठेवून देते आणि प्रिया खाली तोंडावर पडते. तरी सुद्धा प्रिया अगदी रागाने सायलीकडे उठून बघत असते. सायली आता तिला पुन्हा विचारते की या अगोदर सुद्धा या आपल्याला कधी कुटुंबाच प्रेम मिळालं होतं का? नाही ना. आणि ते प्रेम आपल्याला या कुटुंबाने दिलं. या घरात आल्यानंतर आई, आजी, बाबा आणि बहीण भाऊ हे सगळे काही नाते आहे जी आपल्याला हवी होती. ज्यांच्या प्रेमासाठी आपण आसुसलेलो होतो, ते सगळं प्रेम आपल्याला या घरात या लोकांनी दिलं. तरी सुद्धा तू त्याचं काही अगदी पोच ठेवली नाही. फक्त तू त्यांच्याशी वाईट वागत राहिली, त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास. आणि आता त्याची सुद्धा शिक्षा मी तुला देणार. म्हणून आता ती आता प्रियाच्या मानगुटीत लाथ ठेवते आणि तिला जोरजोराने लाथेने मारत असते. सगळ्यांना वाटत की प्रिया ह्याच शिक्षेच्या लायकीचे आहेत. सगळेजण मात्र आता रियावर हसत असतात आणि रागाने तिच्याकडे बघत असतात. तेव्हा आता प्रिया जोराने ओरडत असते, आईली पुन्हा एक लाथ ठेवून देते आणि माझं कुटुंब इतकं मस्त होतं, ते कुटुंब तू पोखरत राहिली, त्याचीही तुला शिक्षा. आणि पहाडासारखे अगदी कणखर असणारे माझे रविराज काका, त्यांच्यामुळे आज त्यांच्या डोळ्यामध्ये तुझ्यामुळे अश्रू आलेले आहेत, त्याचीही तुला आणखीन शिक्षा. म्हणून जोरजोराने ती आता तिच्या मांडीवर लाथने मारत असते. प्रिया खूप किंचाळत असते. सायलीने मात्र कुत्र्यासारखी धुलाई मात्र आज हे प्रियाची केलेली असते. आतापर्यंत केलेल्या बापाचा एक हिसाब चुकता करून तिला शिक्षा दिलेली आहे. आणि हे बघ, माझ्या कुटुंबाने मात्र जो काही आता तुझ्यामुळे अश्रू गाळलेला आहे, तो प्रत्येक असू माझ्यासाठी अनोलो आहे, तो मी वाया नाही जाऊन देणार. म्हणून सायली तिला पुन्हा हाताला धरते आणि जोरात तिचा हात फिरळ तिला उठवते. माझ्या कुटुंबाने गाळलेल्या प्रत्येक असुरीचा बदला मी घेणार आहे. म्हणून आता एक कटका तिच्या तोंडामध्ये ती मारत असते.
आज मात्र मी तुला इतकं मारणार आहे, इतकं मारणार आहे, असे बोलत बोलत सायलीने मात्र एक एक सनसनी पुन्हा तिच्या कानामागे ठेवून दिलेले असतात. सायली इतकी भडकलेली आहे आणि सायली म्हणते की खोटारडेपणा आता केलेल्या पापाची शिक्षा तुला हीच असेल. सायली एक एक शब्द म्हणत मात्र एक एक सणसण तिच्या कानामागे देत असते. प्रिया बासबास करत असते. नागराज महिप्त हे सुद्धा दग अगदी खाली डोळे करून पाहत असतात. त्यांना सुद्धा आता प्रियाला इतकी काही शिक्षा मिळालेली आहे म्हणून आता तेच घाबरून गेलेले असतात. सायली अगदी पेटून उठलेली आहे आणि प्रियाकडून प्रत्येक अगदी अपमानाचा बदला आणि शिक्षा तिला देत आहे. आतापर्यंत जी काही पाप तू केली, जी काही खून तू केली, जे काही प्रत्येकाला त्रास दिलात, या सगळ्याच पाप तुझ्याकून आता परत नाही होणार. तू सगळ्याची परतफेड करणार आहेस का? नाही ना. म्हणून आता सायली त्याचा बदला घेत असते. म्हणून तिला सनसन पुन्हा कानामागे मारते. सायली काही थांबायला तयारच नसते आणि आता सगळं काही तुझ्या लक्षात राहीलच पाहिजे म्हणून सायली मारत असते. तर प्रिया तर जोरात किंचाळते की बास बास, जीव घेशील का सायली माझा? त्यावरती सायली म्हणते की मी तुला इतकं सहजासहजी मरून नाही देणार. तुझी मात्र हीच शिक्षा असेल की तुला मात्र जगता जगता अगदी तडखडून तडफडत जगायचं आहे तुला. कविराज काकांना जितका त्रास दिला त्यापेक्षा जास्त तुला तडखडायचं आहे. आईनी जितके अश्रू गाळले ना त्यापेक्षा जास्त तुझ्या डोळ्यातून पाणी व्हायचे आहे. पूर्णाजीला मात्र जितक्या वेदना झालेल्या आहेत ना त्यापेक्षा जास्त वेदना हे तुला झाले पाहिजे. अश्विन भाऊजी जितके खसले तितकं तुला खजायचं आहे. इतकी तडफडशील तू, इतकी तडपडशील की तुला असं वाटेल की माझा जन्मच कशासाठी झाला होता. इतका पश्चाताप तुला होईल. इतकं मी तुला तडपवणार आहे. प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक भावनांचा बदला मी तुझ्याकडून घेणार आहे. आणि आतापर्यंत केलेल्या अत्याचाराचा जशी सायली तिला मारत असते तशी मात्र तिला बोलत सुद्धा असते आणि मारत सुद्धा असते. प्रिया खूपच जोरात किंचा की कोणीतरी इला थांबवा, थांबव, कोणीतरी इला थांबा. बघत काय बसलेस? सेनावती आणि सदाशिव लोखंडे यांचा सुद्धा आता प्रियामध्ये जीव काही गुंतत नसतो. ते सुद्धा काही आता ह्या प्रियाला वाचवला येत नाही. सायली म्हणते की प्रिया काही काळजी करू नको, तुला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही. एक अगदी विषारी वेल आहे जी आमच्या घरावर चढलेली आहे, त्यामुळे तुला कोणीही वाचवायला नाही येणार. आणि आज मात्र ती वेल मी स्वतः मुळापासून उपटून टाकणार आहे. या घरावर ती विषारी वेलाही मी पसरून नाही देणार, ते पण कायमची. यापुढे मात्र या घराकडे वळून सुद्धा बघायचं नाही, कारण आम्ही मात्र तुझं अस्तित्व नाकारतोय आणि तुझी खरी जागा मात्र या घराच्या बाहेरच्या चिखलामध्ये आहेत. आणि स्वतः मात्र आज मी तुला तिकडे नेऊन फेकून देणार आहे. लक्षात ठेव. पुन्हा मात्र मी तुझी काळी सवली माझ्या माणसावर नाही पडून देणार. तेव्हा लगेच प्रिया आता अश्विनला ओरडते. अश्विनला म्हणते की अरे थांब अश्विन, काही झालं तरी मी तुझी बायको आहे. त्यावरती अश्विन सुद्धा तिला उत्तर देतो की कोण बायको आणि कुठली बायको, मी नाही ओळखत तुला. अश्विन असं म्हणल्यानंतर आता प्रियाला आणखीनच राग येतो की जोरात अश्विनच ओरडते. आणि आता सायली पुढे म्हणते की आमच्या घरातील एकमेव आधार आहे, म्हणजे तुला जे काय आधार होता तो सुद्धा तू गमावून बसलेली आहे. त्यामुळे तुझ्या मदतीला कोणीही धावून नाही येणार. त्यामुळे प्रिया तू आत्ताच्या आता इथून निघायचं, चल, लवकरात लवकर चल, असे बोलून आता सायली मात्र प्रियाला धरते आणि तिला बाहेरच ओढत ओढत आता घराच्या बाहेर आणते. सगळेजण उठतात आणि बाहेर येतात. पूर्णाजी मात्र एकट्या स्तब्ध बसलेले आहेत. त्यांना आता हे दृश्य बघून आती अगदी त्या स्तब्ध होतात. काय करावं तेच काही कळत नसतं. सगळेजण आता सायलीच्या मागे येत असतात. सायली आता अगदी ओरडतोरडत येत असते की केलेल्या पापाची, आतापर्यंत केलेल्या सगळ्या काही अत्याचाराची शिक्षा मी तुला देणार आहे. आणि तिला गेटच्या बाहेर अगदी ढकलत ढकलत आणते
आणि जोरात लुटून देते. प्रिया तोंडावर जाऊन पडते आणि त्याच वेळेस आता पुन्हा उठून ती सगळ्यांकडे रागाने पाहत असते. तर पोलीस नागराज महिप्त या दोघांना तिथून घेऊन जात असतात तिच्या समोरून, आणि संतोष या सगळ्यांना ते बाहेर घेऊन येतात. आणि आता सगळेजण डोकून पाहत असतात. सगळेजण मात्र प्रियाकडे पाहत आहे आणि प्रिया त्यांच्याकडे पाहत आहे. नागराज आणि महिप्त सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात अगदी हातामध्ये बेड्या घालून प्रियाकडे बघत आहे. प्रियाचा आता तोच काही अवतार जी काही तिची अवस्था झालेली आहे. अगदी आता त्याच्या पापाची शिक्षा तिला मिळालेलीच सायली. प्रतिमा, कल्पना, सुमन हे सगळेजण रागाने तिच्याकडे बघत आहेत. सायली आता तिला पुढे म्हणते की जोपर्यंत आता तुझा हा समज होतात की तू रविराज काकांची मुलगी आहेस, तोपर्यंत प्रिया माझ्या हात बांधलेले होते हे लक्षात ठेव. सुप्रिया, ज्या क्षणी मला कळलं की तू खरी तन्वी नाहीस म्हणून, या क्षणी मात्र सगळी बंधन तुटलेली आहेत, लक्षात ठेव. आणि या क्षणापासून तुझे फक्त आणि फक्त हालच होणार आहेत. जेलच्या 4 भिंती हे तुझं जग असणार आहे. त्यामुळे प्रिया, परत माझ्या नजरेसमोर सुद्धा येऊन नकोस. चल, चालती हो इथून, निघ इथून. आणि त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर आणि लेडीज कॉन्स्टेबल मात्र पुढून मातीच्या मागून येतात आणि लेडीज कॉन्स्टेबल तिला हाताला धरते आणि तिला ओढतच मात्र हातामध्ये बेड्या ठोकते. प्रियाच्या हातामध्ये सुद्धा बेड्या हे ठोकल्या जातात. प्रिया पाहत असते आणि त्याच वेळेस आता नागराज आणि महिप्त एकमेकांकडे पाहतात. शेवटी त्यांच्या मनासारखं झालेलं आहे. शेवटी प्रियाला सुद्धा शिक्षा मिळालीच. प्रियाला पोलीस घेऊन जातात. आता सगळेजण आतमध्ये आलेले आहेत. रविराज काकांना आता जेव्हाही प्रिया आपल्या घरामध्ये तन्वी बनून आली होती, त्यावेळेस जो काही आनंद झालेला असतो, कारण जेव्हा तिने आता तन्वी असलेली सगळी काही खुणा दाखवलेल्या आहेत. पायावर असणार तुळशीपत्र, गळ्यात असणार तन्वीच लॉकेट आणि ते खोटो हे सगळं काही बघून त्याच वेळेस रविराज काकांनी जेव्हा तिला मिठीत घेतलेलं असतं, त्यावेळेस जितका आनंद मात्र रविराज काकांना झालेला असतो, ते सगळं काही आज रविराज काकांना आठवते. त्यांच्या डोळ्यामधून पाणी येत असतं. प्रियाने आपल्याला इतका मोठा धोका दिला आणि फसवलंच. प्रतिमा आत्याला सुद्धा आतापर्यंत तिच्याबरोबर घाललेले प्रत्येक क्षण आठवतात. तिच्या केसांची मालिश वगैरे करून दिलेली, तिला प्रत्यक्ष आता सगळं काही आठवण डोळ्यामध्ये पाणी येत असतं. आणि अश्विन सुद्धा तीच अवस्था असते. प्रियाने आपल्याबरोबर प्रेमाचं केलेलं सगळं काही नाटक हे सुद्धा त्याला आठवते. सुमन काकीला आणि प्रतिमा त्याला सुद्धा आठवते की आतापर्यंत आपण तिच्यासाठी काय काय केलं नाही. तन्वी म्हणून आली म्हणून आपण तिचे सगळे काही लाड पुरवले, तिचे आवडतं सगळे पदार्थ बनवले, तिला एक मुलगी म्हणून इतकं प्रेम दिलं आणि शेवटी तिने आपल्याला फसवलं की ती आपली मुलगी नव्हतीच. आपल्या भावनांशी ती खेळली. प्रत्येकाला मात्र आता ह्या प्रियासोबतचे घालवले क्षण आठवतात की तिने आपल्याला किती मोठा धोका दिला. सगळेजण आता शांत उभे आहेत, कारण सगळ्यांच्या अगदी मनाला एक खूप मोठा आतून धक्का बसलेला आहे. आता इतकं कोणी आपल्या प्रेमाशी खेळू शकतं? म्हणजे प्रिया किती नालायक होती, किती पुढची म्हणजे चाल तिने खेळलेली होती. कल्पनाला सुद्धा आता आठवते की जेव्हा ती नवी म्हणून या घरात आली होती, सुभेदारांच्या घरामध्ये पाय ठेवलं होतं, त्यावेळेस प्रेमाने मात्र कल्पनेने तीच ऑक्शन केलेलं असतं. सगळं काही क्षण आता तिच्या डोळ्यासमोर ते दृश्य दिसत आहे. सगळ्यांच्याला जे काही आठवतं ते सगळे सीन आता तुमच्या पुढे क्रिएट केले गेलेले आहेत. मायेने आणि ममतेने आता कल्पनेने तिला प्रेम दिलं होतं, एका मुलीचं प्रेम दिलं होतं. तन्वी बनून तेव्हा ती नवी बनून आली होती. तर सुभेदारांच्या या घरामध्ये तिचं किती आनंदाने थाटामाटात स्वागत झालेलं असतं. पूर्णाजीला सुद्धा अगदी एकसा धक्का बसलेला असतो आनंदाचा आणि घट्ट अशी मेठी तिने आपल्यात नवीला मारलेली असते. त्यानंतर अश्विन आणि प्रियाचा जो काही आता कोर्टामध्ये हे लग्न झालेलं आहे, ते सुद्धा क्षण सगळ्यांना आठवत आहेत. प्रतापने सुद्धा या लग्नाला परवानगी देऊन
खूपच पाठिंबा दाखवलेला असतो, त्यावेळेस तो सुद्धा हे लग्नासाठी खुश असतो. हे सगळं काही आता प्रतापला डोळ्यासमोर येत आहे. सगळेजण खाली मान घालून एक एक प्रत्येक क्षण तिच्यासोबत घडलेला एक आठवत आहे. प्रत्येकाला एक असा वेगळीच हुरूर आणि वेगळा धक्का बसलेला असतो आणि प्रियाचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर प्रताप आता सगळेजण शांत बसताने म्हणतो की ती जेलमध्ये गेली, याच अजिबात दुःख नाही. पण वाईट या गोष्टीच वाटतं. सगळं काही आपल्या घरात घडत होतं, इतकं कसं कोणी आपल्याला फसू शकतं याचं वाईट वाटतं. त्यानंतर सायली आता प्रतिनित्या आणि रविराज काकांसमोर येते आणि त्या दोघांनाही म्हणते की प्रतिनित्या आणि रविराज काका, तुमच्या दोघांचीही मनस्थिती मला कळते. जिला तुम्ही मुलगी मानलं होतं ती इतकी मोठी गुन्हेगार निघाली. 3 वर्ष मात्र ती तुम्हाला फसवत राहिली, तुमच्या भावनांशी खेळत राहिली आणि हे पचवणं सोपं नाही. पण हे बघा, तुम्ही असा का विचार करत नाहीस? शेवटी हे सत्य आपल्या समोर आलेच. त्यामुळे प्रिया आपल्यालाच काय कोणालाच ती फसवू शकणार नाही. त्यानंतर रविराज काका प्रेस सायलीच बोलणं ऐकून म्हणतात की सायली, तू जे काही म्हणतेस ना ते मला पटतं. इतका मोठा विश्वासघात झालेला आहे तर त्याचा धक्का बसणारच आणि तो धक्कावाला बसलाच. साता रविराज काका रडत आहे आणि म्हणतात की खरंच सायली, मला या आतमधून इतकं हरल्यासारखं झालेलं आहे. खूपच कमनशवी आई बाबा आहोत आम्ही म्हणून ते सगळं काही दोष स्वतःला देत असतात. एका खोटारड्या आणि विश्वासघातकी मुलीला मात्र मी आमच्या मुलीचा दर्जा देऊन बसलो आणि हे जे काही झालं त्यात सगळे सामील होते. नागराज झालं, महिप्त झालं, साक्षी, प्रिया, हे सगळेजण सामील होते. अर्जुन पुढे म्हणतो की जर आपल्या जागी दुसरं कुटुंब असतं तर आयुष्यभर त्या मुलीला मात्र ते आपलीत नवी मानून राहिले असते. त्यावरती रविराज काका म्हणतात की अर्जुन, अरे जेव्हा ती घरामध्ये वाईट वागायला तिने सुरुवात केली तर खरंच त्या मुलीच्या मी पुन्हा तपासण्या करायला हव्या होत्या आणि माझ्या मनामध्ये फक्त एकच शंका येत राहिली की माझी मुलगी असं कसं वागू शकेल आणि खरंच मी काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी होती. त्यावरती आता प्रतिमा आत्या म्हणतात की स्वतःला काश देतात, दोष देतात. आपली मुलगी आपल्या मनासारखं नाही वागत आणि खरंच आता कोणी एका मुलीच्या तपासण्या करून पाहिल का? आपली मुलगी म्हणल्यानंतर आपण तिच्यावर इतका विश्वास ठेवला, मग आपण कसं हे सर्व करू शकतो? त्यामुळे तुम्ही इतकं मनाला वाईट वाटून घेऊ नका. त्यापुढे आता रविराज काका म्हणतात की घरी आल्यापासून तिने वाईट वागायला सुरुवात तर केलीच होती, आपण मात्र काहीच केलं नाही. आपण गप्प बसून राहिलो. कविराज काका पुढे म्हणतात की सायली आपल्याला प्रत्येक वेळेस जाणीव करून देत होती, पण तरी सुद्धा आपण तिच्याकडे लक्ष दिलं नाही. प्रता सुद्धा तेच म्हणतो, सायलीवर आपण विश्वास नाही ठेवू शकलो, याचं सगळ्यांना वाईट वाटत असतं. त्यानंतर सायली आता सगळ्यांना समजावते. सायली म्हणते की हे बघा नाही बाबा, तुमची काहीच चूक नाही, कारण जेव्हा आम्ही तुम्हाला तिच्यासोबत जसं वागायला सांगितलं तेव्हा तुम्ही तसं तिच्यासोबत वागले शेवटी. त्यामुळेच हे सगळं सक्सेस झालं आणि जर तुमची साथ जर आम्हाला मिळाली नसती तर हे सगळं काही शक्य नव्हतं. पूर्णाजी मात्र आता काहीच बोलत नसतात. पूर्णाजीला काय झालेलं असतं, एकदम स्तब्ध बसलेले आहेत. तेव्हा लगेच आता रविराज काका म्हणतात की पूर्णाई काय झालं, तू काय इतकी शांत आहेस? त्यानंतर सायली आणि अर्जुन लगेच पूर्णाजीच्या जवळ येतात. दोन्हीकून दोघ बसतात आणि पूर्णाजीला म्हणतात की हे बघा पूर्णाजी, मला माहिती आहे की खरंच प्रियावर तुमचा खूप विश्वास होता, कारण तुम्ही तिला तन्वी मानत होतात आणि आपण मात्र इतक्या दिवस अत्यंत नीच मुलगी होती, तिला आपण आपलीत नवी मानत होतो. तेव्हा पूर्णाईजी एकही शब्द बोलत नसते. तेव्हा प्रताप म्हणतो की बोल ना पूर्णाई, अगं एकतरी शब्द बोल. तेव्हा सुमन, प्रताप, कल्पना हे सगळेजण पूर्णाजीला म्हणतात की अगं पूर्णाई, इतकी शांत तू बसू नकोस, बोल ना काहीतरी. सायली आणि अर्जुन सुद्धा खूप समजवतात, पण पूर्णाजी मात्र काहीच रिएक्ट होत नसतात. सुमन म्हणत की
पूर्णाजी बोल ना काहीतरी, त्याशिवाय मात्र तुम्हाला बरं नाही वाटणार. त्यावरती चैतन्य म्हणत की मला तर असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपापल्या मनातील अगदी सगळं काही बोलून दाखवण्याची गरज आहे. त्याशिवाय कोणालाच बरं नाही वाटणार. अश्विन सुद्धा अगदी आतल्या हात शांत बसलेला आहे. चैतन्य त्याला म्हणतो की अश्विन, आणि तू सुद्धा काहीतरी बोल ना, असं आतमध्ये कुडू नकोस. त्याचा तुला खूप त्रास होईल. तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. पण अश्विन काही न बोलता लगेच बाहेर निघतो. तेव्हा सगळेजण अश्विन अश्विन, अरे अश्विन थांब ना म्हणून. आता अश्विन कोणाचं काही ऐकत नाही, बाहेर निघून जातो. अस्मिता म्हणते की थांबा, मी पाहते. अश्विनला समजावते. अस्मिता सुद्धा त्याच्यासोबत बाहेर जाते. तेवढ्यात सायली पूर्णाजला म्हणते की पूर्णा, आजी काहीतरी बोलाना म्हणून. तेवढ्यात विमलला पाणी आणायला सांगते. विमल धावतेच पाणी घेऊन येते. सगळेजण पूर्णाही काय बोलत नाही म्हणून टेन्शनमध्ये येतात. प्रतिमा म्हणते की पूर्णाई, काय झालं? तू असं का करतेस? काहीतरी बोल ना. त्यावरती अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं की आपण पूर्णाजीला थोडा वेळ आराम करून देवा. त्यानंतर अश्विन मात्र आता आपल्या स्वतःच्या रूममध्ये आलेला आहे. सगळे खोटो वगैरे सगळ्या आठवणी आता तो रूममध्ये काढून खाली एकटाच बसलेला आहे. दरवाजा बंद केलेला आहे आणि एकटाच आतमध्ये रडत आहे. तेव्हा आता अस्मिता बाहेरून दरवाजा वाजवते. अश्विन, दरवाजा उघड. अरे अश्विन, दरवाजा उघड. जोरजोराने दरवाजा वाजवते की अश्विन, अरे अश्विन. परंतु अश्विन काही ऐकायला तयार नसतो. अस्मिता त्याला बाहेरून म्हणते की तू फक्त दरवाजे उघड, मी तुझ्या शेजारी बसते. तुला माझ्याबरोबर बोलण्याची काही गरज नाही. फक्त मी शांत तुझ्या जवळ येऊन बसते. अश्विनला अस्मिताचा आवाजच येत नसतो, कारण त्याची ऐकण्याची मनस्थितीच नसते. तो पूर्णपणे आता हतबल झालेला आहे. अस्मिता जोरजोराने म्हणत असते की दरवाजे उघड, परंतु आता अश्विन काही ऐकत नाही. त्यानंतर सगळेजण पूर्णाजीला घेऊन तिच्या रूममध्ये येतात. सायली आता पूर्णाजी जवळ बसलेले आहेत. सगळेजण चू बाजूने घेरा करून आता पूर्णाजीच्या जवळ आहेत. पहिली पूर्णाजीला समजावते की पूर्णा, प्लीज काहीतरी बोला. मनामध्ये असं दाटून घेऊ नकास. तुम्हालाच त्या गोष्टीचा खूप त्रास होईल. तरी सुद्धा पूर्णाजी काहीच बोलत नसते. अर्जुन सुद्धा समजावतो की पूर्णा, काहीतरी बोल ना. आणि तेवढ्यात आता तेथे अस्मिता धावतच येते आणि ती रडत असते आणि म्हणते की अश्विनी, दरवाजा बंद केलेला आहे. मी व्याकुळ झाले. त्याला दरवाजा उघड उघड, परंतु तो दरवाजा उघडायला तयारच नाही. आणि तो दरवाजा उघडत सुद्धा नाही आणि काही बोलत सुद्धा नाही. काहीच आवाज त्याच्या येत नाही आतमधून. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण पुन्हा आता त्यांना धक्का बसतो, शॉक होतात. काय बोलतेस? अर्जुन म्हणतो. त्यावरती रविराज काका म्हणतात की जो ते आता मनस्थितीत आहे त्याची आपण खरंच कल्पना नाही करू शकत. आणि खरंच तो खूप हळवा आहे. कल्पना म्हणते की हो ना अश्विनी, जर परत स्वतःला काही करून घेतले तर कल्पनाचा जीव धाकधूक करत असतो. म्हणते की नाही वहिनी, तुम्ही प्लीज असा विचार सुद्धा करू नका. त्यावरती प्रताप म्हणतो की मला असं वाटतं की अश्विन आपलं काही ऐकेल असं नाही वाटत. अर्जुन आणि सायली, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्याशी जाऊन बोलतात का? अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आणि लगेच आता अर्जुन आणि सायली धावतच अश्विन रूमकडे येतात. अश्विनची अवस्था सगळ्यांना काही बघवत नसते. सगळ्यांना त्याची काळजी वाटते. त्यानंतर आता अश्विन रूममध्ये बसलेला आहे आणि त्याला तो क्षण आठवतो की ज्यावेळेस त्याने तन्वी बरोबर म्हणजे प्रिया बरोबर लग्न करून तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं. तिचे सगळे काही फोटो, तिचे ड्रेस त्याने आतापर्यंत तिला गिफ्ट केलेले आहे ते सगळे तो आता समोर आणतो. आणि त्या दोघांच जेव्हा आता मिलन आता जवळ घेण्याचा जेव्हा अश्विनने प्रयत्न केलेला आहे, ज्या वेळेस त्याने प्रियाला जवळ घेतलेला आहे, ते क्षण आता त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि अश्विन त्या प्रियाचा खोटो हातामध्ये घेऊन सायलीने आता प्रत्येका म्हणजे समोर सांगितलेला आहे, ही तन्वी नाही आणि ही प्रिया सुद्धा नाही.
तर ही मात्र बबली लोखंडे आहे. सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे यांची मुलगी. आणि अर्जुन आणि सायली बाहेरून आता दरवाजा उघडा करत असतात. भाऊजी दरवाजा उघडा, आणि अश्विन मात्र आता आत्महत्या करण्याचा त्याच्या डोक्यामध्ये विचार आलेला असतो. कारण प्रियाचे अगदी प्रत्येक आठवण आठवून तो पूर्ण वेडापेस झालेला असतो. प्रियाने त्याला जितकं फसवलेलं आहे, जितकं त्याच्या भावनांशी ती खेळलेली आहे, तो प्रत्येक क्षण त्याला आठवतो. तेव्हा सायली म्हणते की भाऊजी प्लीज दार उघडा, तुम्ही का बोलत नाही. परंतु त्याच वेळेस अश्विनने सुरा हातामध्ये घेतलेला असतो, आणि तो सुरा हातामध्ये घेऊन आता त्याला काहीतरी जीव द्यायचा असतो. परंतु सायली आणि अर्जुन त्याला जीव तोडून म्हणत असतात की दार उघड अश्विन, दार. चैतन्य, अस्मिता हे सगळेजण आता अश्विनला दरवाजे उघड करत असतात. अस्मिता रडतच म्हणते की चैतन्य, अरे काहीतरी लवकरात लवकर कर आणि दरवाजे उघड, नाही तर अश्विनी काही करायला नको. अर्जुन, आता अश्विन, अरे अश्विन दरवाजे उघड म्हणून सगळेजण जीवाचा आकांताव करून अश्विनला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि दरवाजा उघडायला सांगत आहे. खिडक्या वाजवतात, दरवाजा वाजवतात, पण तरीसुद्धा अश्विनपर्यंत काही आवाज पोहोचतच नसतो. कारण त्याचं लक्ष पूर्णपणे आता प्रियाने केलेल्या पापावर असत. त्याने दार तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि अश्विन जोरात ओरडत आहे. अस्मिता ओरडते. अस्मिता म्हणते की आपण आता रिस्क यायला नको. अश्विन आणि अर्जुन, तुम्ही दरवाजा तोडा. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य मात्र पूर्ण ताकद लावून आता दरवाजाला हिसके देत दरवाजा तोडत असतात. आणि त्याच वेळेस अश्विन हातामध्ये तो चाकू घेऊन आपल्या हाताची नस कापत असतो आणि आता दरवाजा तुटला जातो. त्या क्षणी सगळेजण धावत अश्विनच्या जवळ येतात. अर्जुन त्याच्या हातातील चाकू हिसकावून घेत असतो, पण अश्विन काही द्यायला तयार नसतो आणि तो सोड असे करत असतो. अर्जुन जोरात तो चाकू हिसकावतो आणि फेकून देतो. तेव्हा सायली सुद्धा अश्विन भाऊजी म्हणून खूप रडत असते आणि तेव्हा आता अश्विन खूप रडायला सुरुवात करतो. सगळ्यांना मात्र अश्विनची अवस्था बघून आणखीनच रडायला येते. अर्जुन रडतच त्याला म्हणतो की काय चाललं अश्विन, तुझं कसला मूर्खपणा चाललास, तू काय करत होतास. हे सायली म्हणते की भाऊजी, प्रियाने तुमचा विश्वासघात केला म्हणून तुम्ही स्वतःच्या जीवाश खेळायला निघालात का. अहो, आमचं काय झालं असतं याचा विचार तुम्ही नाही केलात का. अस्मिता म्हणते की हो ना, मला हीच भीती वाटत होती. अरे आमचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, ते का तुझ्या लक्षात आलं नाही. अरे एक मुलगी नीच निघाली म्हणून तू लगेच तुझं आयुष्य संपवायला निघाला होतास का. त्यावरती अश्विन खूप जोरात ओरडतो की जगून काय करू मी, आणि खूप रडत आहे. तर अर्जुन त्याला जवळ घेतो आणि त्याच्या मिठीतून तो सुद्धा खूप रडतो आणि त्याला सावरतो. तेव्हा आता अश्विन रडतच म्हणतो की मी जगून तरी काय करू, कारण माझ्यावर काय म्हणजे बेतला आहे, काय त्याचा परिणाम होतो हे खरंच काय करणार. कारण त्या खुनी मुलीने माझ्यामुळे आपल्या घराचा नाश केलेला आहेस. मी त्या मुलीला मात्र लग्न करून त्या घरात आणलं नसतं तर खरंच खूपच छान झालं असतं. काय गरज नव्हती मला तिला लग्न करून या घरात घेऊन येण्याची. हे इतकं सगळं काही घडलंच नसतं. त्यामुळे प्लीज चूक माझी आहे, मला माझ्या चुकीची शिक्षा घेऊन द्या आणि खरंच मला नाही जगायचं. त्यावरती चैतन्य म्हणतो की अरे हे बघ, जे काही झालेलं आहे त्यात खरंच तुझी काही चूक नाही. त्यावरती अश्विन खूप जोरात ओरडतो, हे सगळं काही माझ्याच बाबतीत का घडतं म्हणून. मी इतका कम नशिबी कसा आहे की मला साधं आयुष्यामध्ये प्रेम सुद्धा मिळत नाही. आणि खरं तर मी माझ्या मनातून प्रेम आणि लग्न हे विषयच काढून टाकले होते. त्यानंतर मला तन्वी भेटली, माझी बुद्धी लगेच फिरली, तरी सुद्धा मी कुणाचंच ऐकलं नाही, कुणावर विश्वास ठेवला नाही. आणि तिला सुद्धा माझं प्रेम का कळलं नसेल. आणि फक्त तुम्ही मला एकदा विश्वासून घेऊन सांगितलं असतं की ही तन्वी नाही म्हणून नेहमी मात्र मी तिच्यावर प्रेम करत राहिलो असतो. आणि ती बबली लोखंडी आहे की प्रिया आहे हे मला खरंच काही फरक पडला नसता.
आणि ती मात्र सगळ्यांची फसवणूक करत राहिली. त्यावर ती सायली म्हणते की हो, ती तर सगळ्यांची फसवणूक करतच होती, म्हणूनच मात्र आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. त्यानंतर अश्विन म्हणतो की मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे, माझ्यामुळे हे सगळं घडलेलं आहे आणि हेच माझ्या मनातून जात नाहीत. ती मुलगी माझ्यामुळे या घरात आली आणि वाटेल तसे या घरात ती वागत होती आणि रोज रोज मी तुम्हाला कसं तोंड दाखवू, कसं काय करू, खरंच माझं मला कळत नाही, कारण चूक माझी होती, माझ्यामुळे ती या घरात आली. त्यामुळे खरंच मी एकट पडलो, मला जगण्याची इच्छा नाही, प्लीज मला मरून द्या. म्हणून अश्विन खूप रडत आहे. अस्मिता, सायली, अर्जुन सगळेजण त्याला समजवतात. अश्विन कोणाच ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की आता मी गिल्टमध्ये कसं राहू शकतो, खरंच मला मात्र तुमच्या सोबत राहण्याची सुद्धा लाज वाटते. त्यामुळे मी एक काम करतो, मी कुठेतरी लांब निघून जातो, प्लीज तुम्ही मला शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. चैतन्य त्याला म्हणतो की अरे तू वेडा झालेला आहेस. अश्विन म्हणतो की मी वेडा झालेला आहे, उठकी निदान हा त्रास तरी माझा कमी होईल. मला अशा कुठल्या तरी ठिकाणी जायचे आहे की जेथे तन्वी नसेलच्या आठवणी नसतील, माझा गिल्ट नसेल आणि खरंच माझं कोणतंही अगदी छळ सुद्धा नसेल. अश्विन जायला निघतो तर सगळेजण आता अश्विनचे हात धरतात आणि प्लीज अश्विन, तू कुठेही जायचं नाही. अर्जुन त्याला म्हणतो की हे बघ, वेडेपणा करू नको. आणि अश्विन खाली बसून खूप रडत आहे. तेवढ्यात प्रतिमा, कल्पना, प्रताप हे सगळेजण धावतच येतात. साहिली म्हणते की अश्विन भाऊजी, प्रियाच्या चुकाची शिक्षा तुम्ही स्वतःला का करून घेतात, आणि जर तुम्ही असे घर सोडून गेल तर घरातील सगळं यांना किती दुःख होईल याची कल्पना तुम्हाला नाही. अश्विन खाली मान घालून रडत आहे. तेव्हा आता कल्पना धक्क्यानेच विचारते की अश्विन, काय झालं, तू काय करायचं ठरवलंस, घर सोडून जायचं म्हणजे नक्की काय विचार करतो. अर्जुन म्हणतो की हा मुलगा मूर्खपणा करायला निघाला आणि आतमध्ये तर हा. तेव्हा अर्जुन लगेच पुढचं बोलायचं बंद होतो. अर्जुनला सांगायचं असतं की तो आत्महत्या करायला निघालेला असतो, पण अर्जुन शांत होतो. तर आता विचारतो की आत काय झालं आणि अश्विन तू काय करणार होतो असं विचारतो. तेव्हा अश्विन रडत आहे. तेव्हा चैतन्य सांगणार तोच लगेच. सायली, अर्जुन चैतन्याला खुणावतात. चैतन्य कुणाचंच काही ऐकत नाही आणि आतमध्ये अश्विन जीव द्यायला निघाला होता, ते पण हात कापून असे सांगतो. तेव्हा आता सगळ्यांना हा धक्का बसतो. तर मित्रांनो, हा भाग येथे सांगतो. पुढील भागामध्ये जण अश्विनला समजवते की अश्विन, अरे गप्प. प्रतिमा त्या म्हणते की अरे पूर्णाईची अवस्था बघ कशी झालेली आहे. तेव्हा आता सायली अश्विनला समजावते की जर आपलं घर असं विस्कटलेलं दिसलं तर मात्र प्रियाचा हेतू साध्य होईल. त्यानंतर आता महिप्त, नागराज, प्रिया यांना मात्र आता पोलीस हे गाडीतून घेऊन जात असतात. नागराज मात्र आता प्रियाला म्हणतात, या जन्मात तरी तुला पश्चाताप नाही होणार, कितीही एकटीपट तुझ्या डोक्यातील सैतान काही मरणार नाही. त्यानंतर आता इकडे पूर्णाजी विचारतात की तन्वी कुठे आहे. सगळेजण पूर्णाईचे शेजारी आहेत, सांगा लवकर तन्वी कुठे आहे. मी काहीच उत्तर देत नाही. तर पूर्णाही हसते आणि म्हणते की उत्तर नाही ना तुमच्याकडे. माझी तन्वी माझ्या समोर उभी आहे. सायली ते बोट दाखवत म्हणते. पूर्णाजीने एकदम अगदी करेक्ट ओळखलेलं असतं की तिची जी तन्वी आहे तर तिच्या समोर म्हणजे सायलीच आहे. सायलीला बघून आता सगळ्यांना खूप आनंद होतो आणि शेवटी इतक्या वर्षांच जे सत्य आहे तर ते पूर्णाजी ओळखलेलं असतं आणि तन्वी असल्याचं, सायली ही तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांच्या समोर उघड झालेलं आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.